मंचर नगरपंचायतच्या माध्यमातून मंचरचा जो भविष्यातील विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे तो तयार केल्यानंतर नगरपंचायतचे नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, त्यांच्या पुढे त्याचं सादरीकरण करण्यात आलं आणि ती माहिती ऐकीव माहिती समाजामध्ये लोकांपर्यंत पोहोचली आणि समाजातील जे घटक आहेत का त्यांना समजलो माझं आरक्षण पडलेलं आहे, माझ्या याच्यावरती पडले, म्हणजे जिथं जिथं आरक्षण पडले ती लोक आम्हाला येऊन भेटायला लागली. क्षेत्रात आता आरक्षण पडलं आम्ही काय करायचं, म्हणून खऱ्या अर्थाने पत्रकार परिषद घ्यायचा गरज पडली. तर हे आरक्षण पडल्यानंतर खऱ्या अर्थानं एक सुरक्षिततेचं वातावरण लोकांमध्ये पाहिजे होतं की बाबा हे आरक्षण म्हणजे आत्ता प्रोजेक्टेड तयार केलेला एक प्लॅन आहे का मंचरचा आराखडा कसा असावा. एवढी सामान्य बाब जर लोकांपर्यंत गेली तर त्याच्यामध्ये बदल करता येतो, त्याच्यामध्ये आपल्याला कायद्यानं घटनेनं अधिकार दिलेला आहे का आपण आरक्षण ते कॅन्सल करू शकतो किंवा बदल करू शकतो, आपल्याला अधिकार आहे. त्याच्याकरता हरकती घ्यायला आपल्याला वेळ पण दिलेला आहे. म्हणजे एवढी माहिती लोकांपर्यंत देण्यासाठी आम्ही प्रत्येकजण वेगवेगळं येऊन आम्हाला भेटत होतो. कुणी बाळासाहेबांना जात होतो, कुणी राजाभाऊंना जात होतो, कुणी माझ्याकडे आलं. माझ्याकडे आलेले तर लोक काही जण सांगितलं बाबा आम्हाला सांगितले काय 2 लाख रुपयांनी तुम्हाला जमिनीला पैसे मिळणार आहे, तर एक गुंठ्याला मग तुम्ही विकून टाका, तुम्हाला तुमच्या हातात काय राहणार आहे, 4 लाख रुपयांनी विका, असे सल्लेसुद्धा काही लोकांनी दिलेत. त्याच्यामुळं तो धास्तावलेला समाज आहे. म्हटले मग 2 लाखांचं माझ्याकडे लोक आले तर मला म्हटले डायरेक्ट 4 लाखांनी शेत तुम्ही घ्या, 5 लाखांनी तुम्ही घ्या. म्हटलं विकू नका, तुमची 10 लाखाची जमीन तुम्ही कशा करता घालताय. म्हणून खऱ्या अर्थानं ही पत्रकार परिषद घेण्याची आपल्याला गरज पडली आणि खऱ्या अर्थानं समाजसेवक, नगरसेवक किंवा प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींनी ही बाब त्यांची चूक आहे असं मला म्हणायचं नाही, पण त्यांनी मांडणी करताना हे समाजापुढे द्यायला पाहिजे. हे सगळे अधिकार ठेवलेले आहेत आपल्याला. पण नगरपंचायतमध्ये जरी आपण न्याय मिळाला तर तुम्ही पुढे जाऊ शकता, कोर्टात जाऊ शकता, हायकोर्टात जाऊ शकता, केस लढू शकता. या सगळ्या गोष्टी आहेत. मंचरचा विकास झालाच पाहिजे, विकासाला विरोध नाही, विकास आराखड्याला विरोध नाही, पण सगळेजण एकत्रित घ्या. विकास करायचा असतो तर जेवढी जास्त समाज एकत्र कराल तुम्ही, जे समाजातील जे विकास केलेले खरंच घटक आहेत, मग डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, पत्रकार असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, की ज्या त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केले, ती लोक एकत्र आली, त्यांचा सल्ला घेतला आणि त्याच्यातून मंचरचा भविष्यातील विकास कसा असेल तो जर हे केलं तर अजून तो परिणामकारक होईल. जे फक्त नगरपंचायतचा जी बॉडी होती, बॉडी म्हणजे गव्हर्नमेंटचे जे नगर शासनाचे जे अधिकारी होते त्यांनी जो प्लॅन केला आणि तो आपण मंजूर करायचा असा काही विषय नव्हता याच्यामध्ये. आत्ता सध्याची परिस्थिती तशीच आहे. आपण या ठिकाणी अनेक वर्ष राहत असल्यामुळे आपल्याला मंचरचा विकास करताना मंचरच्या समस्या काय त्या समजल्या तर आपण विकास करू शकणार आहे. शाळा कुठं पाहिजे, गार्डन कुठं पाहिजे, ड्रेनेज कुठं पाहिजे, पाण्याची लाईन कुठं पाहिजे, ETP कुठं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मंचर नगरपंचायत झाली. नगरपंचायतची नगर परिषद होती. 2 निकोटवाडी असेल किंवा शेवाडवाडी असेल यांच्याकडनं किंवा एकलहरी असेल यांच्याकडून प्रस्ताव मागवले. मग भविष्यात जर ही सगळी गावं एक होणार असतील तर त्या दृष्टीने मग एवढी घाई करून आपण फक्त मंचरचे जर आरक्षित प्लॉटवरती आपण आरक्षणं टाकली तर आज भविष्यातल्या गरजा ओळखून ती टाकायला पाहिजेत. आपल्याला काय कुठं जाईल एवढी घाई न करता प्राथमिक प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे, नितांत गरज कसली आत्ता त्या गोष्टी आपण त्या विकास आराखड्यामध्ये टाकल्या पाहिजे, तेवढा तयार केला पाहिजे आणि नंतर मग ही गावं समाविष्ट झाल्यानंतर तो मेन आराखडा तयार केला पाहिजे. आराखड्याला विरोध नाही, पण पूर्ण गावाला एकत्रित करून लोकांना विश्वासात घ्या, त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करा. आज लोक घाबरलेली आहेत. मनीषकारण कोण जमीन विकायला निघाला आहे, कोण त्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी पैसे मागतायत याचे, तर हे नको आहे आपल्याला. मी लहान असताना मला आठवतंय 87-88ला बाळासाहेब आमच्या जमिनी बघतायच्या त्यावेळेला बागायती जमिनी साहेब याच्या MSCBसाठी विद्युत मंडळाचं आजचं जे हे दिसते पॉवर स्टेशन आपल्याला, त्यावेळेला त्या आमच्या जमिनी गेल्या होत्या सगळ्या तिथे. तर शिवाजीराव आढळराव पाटील त्यावेळेला आमदार होते, त्यांनी आमच्याकडे ते म्हटलं बिलकुल घाबरू नका. एक मिटिंग घेतली ना, आम्हाला कुठं नेलं ना, पैसे मागितले नाही केलं. मग जिरायत जमीन कुठे आहे, मग ती खाणीवरती आहे. त्यांनी परस्पर जाऊन विधिमंडळामध्ये तो प्रश्न मांडला, तो सोडवला आणि आजल्या आमच्या त्या जमिनी शिल्लक आहेत. अनेक वर्ष अनेक कुटुंब त्या शेतीवरती जगतायत. अनेक अन्नधान्याचा वापर समाजासाठी होतोय. तिथे जर ती
दूरदृष्टी नसती आणि तिथं जर राजला आला असतं तर राजला मंथरचा विकास थांबला असता. म्हणजे प्रत्येकजण जर विश्वासात घेतलं तुम्ही तर चांगल्या पद्धतीने आपल्याला तो आराखडा करता येईल. माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना, कुठल्याही नगरसेवकांना, कुठल्याही लोकप्रतिनिधींना विरोध नाही किंवा त्यांना नाव ठेवायचं नाही. तो वस्तुस्थिती मांडली आणि त्याच्याप्रमाणे विचार करून निर्णय घ्यावेत एवढंच माझं म्हणणं आहे. थांब.